प्रश्न असा आहे, एका कोनाचा पूरक कोन त्याच्या कोटी कोनाच्या अडीच पटी इतका आहे, तर पूरक कोनाचे माप किती? आपलं उत्तर याचं काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी जो कोन आहे, कोनाचं माप आपल्याला माहीत नाही. त्या कोनाचं माप आपल्याला आपण एक्स मानूया. त्याचा जो पूरक कोन आहे, पूरक कोन आपल्याला काय करावं लागेल, हे जो एक्स कोन आहे, तो 180 मधून वजा करावा लागेल. आता त्याचा कोटी कोनाचाही संबंध आहे. मग कोटी कोनही दाखवावा लागेल आपल्याला. कोन एक्सचा कोटी कोन होईल 90 वजा एक्स. इथपर्यंत मांडणी झाली. आता ही मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, पूरक कोन त्याच्या कोटी कोनाच्या अडीच पटी इतका आहे. कोन अडीच पटी इतका आहे पूरक कोन. अडीच पट म्हणजे काय? 5चे अर्धे म्हणजे 5ला जर 2 ने भाग दिला तर तयार होणारा म्हणजे काय? 2.5 वजा 2.5. मग याच्यामधलं काय असं असतं, की अडीच पट म्हणल्यावर या ठिकाणी जेव्हा कोटी कोन 2 असतो, तेव्हा पूरक कोन 5 असतो असा अर्थ. म्हणजे बेदुने 4 म्हणजे हे दुप्पट झाले आणि 2चा अर्धा म्हणजे 1 म्हणजे काय झाले? अडीच पट झाली. तर अशा वेळी आपण अशी मांडणी करायची आणि आता याप्रमाणे तिरपा गुणाकार करायचा. गुणाकार करत असताना या ठिकाणी 2 ने 180 ला गुणायचं 360 होईल वजा 2 एक्स होईल. बरोबर. आता 5 ने गुणायचं 5 9 45 होईल 450. 5 ने x ला गुणायचं वजा 5x होईल. आता काय करावं लागेल आपल्याला सोयीप्रमाणे वजा 2x इथे ठेवायचा आणि उजव्या बाजूचा जो वजा 5x आहे, तो डाव्या बाजूला येऊन प्लस 5x होईल. आता 450 जे आहे ते 450च्या बाजूला 360 येईल, पण तो मायनस होईल. 5x मधून 2x गेल्यावर आता 3x. इकडे उजवीकडे पाहायचं 450 मधून आपल्याला 360 वजा करावं लागतील, राहतील काय? 90. आणि मग याप्रमाणे आता इथे बघायचं, की 3 ने यामध्ये 3 ने 90 ला भाग द्यायचा. x इथे राहील. 30 त्रिक 90 होतात. म्हणजे जो कोन आहे, त्या कोनाचं माप आलं 30 अंश. प्रश्नात काय विचारलं ते महत्वाचं. प्रश्नात विचारलं आहे पूरक कोनाचे माप किती? मग पूरक कोनाचं माप म्हणजे 180 मधून हे 30 कमी करायचा. तो आहे 180 मधून 30 वजा केले म्हणजे राहील काय? 150 जो की पर्याय आपल्याला पहिला दिसत आहे.